वर्षावसाच्या निमित्ताने कल्पतरू बुद्ध विहार डॉक्टर भदंतानंद कौशल्यनगर नागपूर या ठिकाणी सुत्त पठण आणि भिक्खू संघास संघदानाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने अगदी भल्या पहाटे सकाळी 5:30 वाजता श्रद्धावान उपासक आणि उपासिका या समारोहामध्ये सहभागी झाले होते. साहेबाचा फोटो नव्हता. आज माझे मिस्टर पण आहेत, साक्षी खोटं बोलत नाहीये, मी विहारात आहे. पण मला खूप खंत वाटायची की आपण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला इथपर्यंत आणलंय त्यांचा एक साधा फोटो आपल्या घरी नाहीये. मला खूप वाईट वाटायचं मनातनं. मग मी हळूहळू चेंजेस केलं. पण माझे मिस्टर सुद्धा म्हणजे अभ्यास करायचे सगळं होतं म्हणा, पण त्यांना कुठेतरी एक हे असेल किंवा घरच्या लोकांना. पण हळूहळू चेंजेस होत गेलं. मी ह्या विहारात आली. मी त्यांना कधी म्हटलं नाही तुम्ही ह्या विहारात या किंवा इथे बसा म्हणून की परित्रणला बसा. मी स्वतः इथे यायला लागली. स्वतः मी परित्रण करायची. तर घरच्या लोकांना कधी पटायचंही नाही की हे काय करतेय. मी सकाळी 3 वाजता उठून स्वतः स्वयंपाक करून भांतेजीला घ्यायला यायची आणि परित्रण. हळूहळू त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. इदं कोपन भिक्खवे दुःखं हरियसचं जातिपि दुःखा जरापि दुःखा व्याधिपि दुःखो मरणंपि दुःखम् अप्येहि संपयोगो दुःखो प्येहि विपयोगो दुःखो यम्पि च न लभते तम्पि दुःखम् संकितेन पचुपादान खन्दापि दुःखम् इदं कोपन भिक्खवे दुःखसमुदयं हरियसचं यायतना ओणभाविका मंदिराग सहगता तत्र तत्र विनन्दिनी सेयतीदं तना भवतना विभवतना इदं कोपन भिक्खवे दुःख निरोध हरियसचं योतसा एव तनाय अशेष विराग निरोधो त्यागो पटी निसगो मोती
इदं कोपन भिक्खवे दुःखनिरोधगामिनी पटिपदा हरिय सत्यम् अयमेव हरियो अष्टाङ्गिको मार्गो तेयतीदं समाधिष्ठि समासकपो समावाच समाकमन्तो आदि भैया उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि तंको पणिदं दुःख समुदयं हरिय सच वहीनन्ति मे भिक्खवे ओबे अननु सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि याना उदपादि भैया उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि इदं दुःखनिरोध हरिय सचन्ति मे भिक्खवे ओबे अननु सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि याना उदपादि भैया उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि तंको पणिदं दुःख निरोध हरिय सच सचिकात बंति मे भिक्खवे ओबे अननु सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि यतो चको मे भिक्खवे इमेषु चतुषु हरिय सचेषु एवान्ति परिवट्टं द्वादशाकारं यथा भूतं ज्ञानदर्शनं सुविशुद्धं अहोसि तथा भिक्खवे सदैव के लोके समारके सब्रह्म के ससमन ब्राह्मणीया पदाय सदैव मनुष्याय अनुत्तरं सम्मा संबोधि अभिसंबोधो पचयासि यानाचपणमे दर्शनं उदपादि अकूपा मे हेतो विमुक्ति अयमन्तिमा जाति नाति दानि गुणं भवति एतं भगवता वाराणस्यम् इसी पतने विगदाये अनुत्तरं धम्मचक्कपवतितं अपतिवतियं समणेन वा ब्राह्मणेन वा
देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा येन जीवा लोकस्मिन्ति भूमान देवानं सदं सुत्वा यातु महाराजिका देवा सदमनुसा वेसु यातु महाराजिकान देवानं सदं सुत्वा तावती सा देवा सदमनुसा वेसु तावती सान देवानं सदं सुत्वा यामा देवा सदमनुसा सुत्वा परनिमित्त वसवतेन देवा सदमनुसा वेसु परनिमित्त वसवतेन देवानं सदं सुत्वा ब्रह्म परिसज्जा देवा सदमनुसा वेसु ब्रह्म परिसज्जान देवानं सदं सुत्वा सदमनुसा वेसु शुभकिन्नकान देवानं सदं सुत्वा वेयफला देवा सदमनुसा वेसु वेयफलान देवानं सदं सुत्वा ततपा देवा सदमनुसा वेसु ततपान देवानं सदं सुत्वा सुदसा देवा सदमनुसा वेसु सुदसान देवानं सदं सुत्वा सुदसी देवा सदमनुसा वेसु सुदसीन देवानं सदं सुत्वा अकनिष्ठका देवा सदमनुसा वेसु एतं भगवता वाराणस्यां इसी पतने मेघदाये अतदसि कारुणिको धम्मदसि तमोनुदो सिद्धातो असमो लोके तीसो वरद सौवरो वरद संबोधो विपसित अनुपमो सीखी सबैतो सता वे सबु सुखदायको ककुसंदो सतवाहो कोणागमनो रणजवो कसपो सिरि संपन्नो गौतमो शक्य भोगवो एतेन सच वचेन सब दुःख भयारोगो
रोग विनाशतो एतेन सच वचेन होतु ते जयमङ्गलन्ति। जो काचन पट्ट विशुद्धललाटो दोषधि पंडर शुद्ध सुवर्णो तोय पिता नरसिंहो गच्छति नील पते वियचन्दो तारांगण परिवेष्टितरूपो सावकमा जगतो समनीतो सहितो पिता नरसिंहो सहितो पिता नरसिंहो सहितो पिता नरसिंहो। पुरीसा सबे हरिया सबे अनारिया सबे देवा सबे मनुष्य सबे अमनुष्य सबे विनिपातिका अवेरा होन्तु अव्यापजा होन्तु अनिगा होन्तु सुखी अतानं परिहरन्तु दुःखामुचन्तु यथालब्ध सम्पतितो मा विगच्छन्तु कमसका पुरतिमस्मि दिशाभागे सन्ति देवा महेदिका तेऽपि अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च पश्चिमस्मि दिशाभागे सन्ति देवा महेदिका तेऽपि अनुरक्षन्तु सुखेन च उत्तरस्मि दिशाभागे सन्ति देवा महेदिका तेऽपि अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च पुरतिमेन दत्तरटो दक्षिणेन विरोलको पश्चिमेन विरूपको कुबेरो उत्तरं दिशं चत्वारो ते महाराजा लोकपाला यशस्विनो तेऽपि अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च आकाशटा च भूमटा देवानागा महेदिका तेऽपि अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन एतेन सच्चवचेन स्तोतिते होतु सर्वदा
एतेन सच्च वचेन सर्वदुःखभयारोगा विनाशतु एतेन सच्च वचेन होतु ते जयमङ्गलन्ति वाचा चित्तेन प्रमादेन मया कतं अचयोकममेधं सन्दिटिकालिक कायेन वाचा चित्तेन प्रमादेन मया कतं अचयोकममे संग पुयंकेतं अनुत्तर अरे साड़ी दानं दानवस्ति विद्युता संरक्ष देवी देवी नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं सकल विद्यापति ज्ञानरसनामूर्ति शासनगतिमति बुद्धितेया पंकजानररत्नसुजनमुदरा भगवन्तामचरा भक्तकाजा चौदार संगति शास्त्रहरिता कापला रुद्ररूपा मुक्ति पदो नता
भीमरूपी जालिका जालिका अगतिका मार्गसाजा मार्गसाजा राष्ट्रगणनाकुटी शोभते भारती महामानवते सर्वसर्वज्ञा सर्वसर्वज्ञा शरणोदासनी शरणधन्यासनी शरणदासनी भीमराजा भीमराजा भीमराजा। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराय, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। दिली तू आम्हा जीवा पाड माया, दिली तू आम्हा जीवा पाड माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। बुद्ध धम्म हा धर्म आणि धम्म यामध्ये मला काही फरक वाटतो की धर्म हा शब्द जो आहे हा धर्म हा मनुष्य आणि ईश्वर यातलं रिलेशन दाखवतो, म्हणजे इट इज अ रिलेशन बिटवीन मॅन अँड गॉड. परंतु धम्म म्हणजे इट इज अ रिलेशन बिटवीन मॅन टू मॅन, एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याशी जो संबंध आहे तो संबंध हा धम्म हा शब्द दाखवतो. आणि त्यामुळे बौद्ध धम्म हा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. धन्यवाद. साहेबाचा फोटो नव्हता, आज माझे मिस्टर पण आहेत, साक्षी खोटं बोलत नाही आहे, मी विहारात आहे. पण मला खूप खंत वाटायची की आपण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला इथपर्यंत आणलंय त्यांचा एक साधा फोटो आपल्या घरी नाही आहे. मला खूप वाईट वाटायचं मनातनं. मग मी हळूहळू चेंजेस केलं, पण माझे मिस्टरसुद्धा म्हणजे अभ्यास करायचे सगळं होतं म्हणा, पण त्यांना कुठेतरी एक हे असेल किंवा घरच्या लोकांना. पण हळूहळू चेंजेस होत गेलं. मी ह्या विहारात आली, मी त्यांना कधी म्हटलं नाही तुम्ही ह्या विहारात या किंवा इथे बसा म्हणून की परित्रणला बसा. मी स्वतः इथे यायला लागली, स्वतः मी परित्रण करायची. तर घरच्या लोकांना कधी पटायचंही नाही की हे काय करते. मी सकाळी 3 वाजता उठून स्वतः स्वयंपाक करून भांतेजीला घ्यायला यायची आणि परित्रण. हळूहळू त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं आणि इथपर्यंत झालंय की माझ्यापेक्षा आता ते स्वतः हे करायला लागलेले आहेत. मी विपश्यनाला गेली नाही, पण ते विपश्यनाला गेले. ते आवडीने इथे कधी दान म्हटलं तर मला कधीच नाही म्हणत नाही. आणि आज ते ह्या विहारात स्वतःहून आले, यासाठी हेच खूप माझ्यासाठी आहे. बस, थँक्यू. मी शून्यातून वर गेली आहे आणि माझे पोरं पण सफिशियंट झाले आपापल्या ह्याच्यावर. आणि मला ह्या मार्गातून म्हणजे एकदम खूप काही असं मिळालं आहे आणि ह्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग मला मिळणार नाही आणि घेणार नाही. चैत्यभूमीमध्ये जेव्हा माणूस जातो तर तेव्हा काहीतरी प्रेरणा घेऊन येतो. दीक्षाभूमीमध्ये दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या दिवशी जातो आणि काहीतरी एक प्रेरणास्थळ आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये मी फिरलो नाही, परंतु हे जे कल्पतरू बुद्ध विहार आहे हे जे आहे एक प्रेरणास्थळ आहे. इथं ऊर्जा तयार होते. हे साधा विहार नाही आहे. आणि त्याचे श्रेय जे आहे आमचे महाथेरो भंतेजी प्रियदर्शी आहेत आणि या प्रियदर्शी भंतेजी त्यांच्या सानिध्यामध्ये 8-10 भिक्षू राहतात. हे प्रेरणास्थळ आहे. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवतेचा तसेच दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महाकारुणिक महामुनी शाक्यमुनी
तथागत सम्यक संबुद्ध भगवान गौतम बुद्ध, ज्या तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून या सद्धर्माची निर्मिती केली आणि गेल्या 2500 वर्षापासून सातत्याने अहोरात्र या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागताने निर्मिलेला पूजनीय भिक्षु संघ, सर्वप्रथम मी या तीरत्नबलास त्रिवार वंदन करतो, ज्यांच्या असीम अशा त्याग प्रभावाने तुम्हा आम्हा सर्वांना हा तथागताचा सद्धम्म मार्ग लाभला, ज्यांच्या असीम अशा त्याग प्रभावाने तुम्हा आम्हा सर्वांना हे सुखाचे, आनंदाचे, वैभवाचे दिवस प्राप्त झाले, ज्यांच्या अपार कष्टाने, परिश्रमाने या मनुष्य जीवनाला मनुष्यत्व प्राप्त झालं, माणसाला माणूस म्हणून माणसासारखं माणुसकीनं जीवन जगण्याचा मार्ग दिला. तुम्हा आम्हा सर्वांच्या उद्धाराकरिता आपल्या आयुष्याचा एक एक क्षण, एक एक कण खर्ची घातला. आज या देशामध्ये आपण सुखानं श्वास घेत आहो, सुखानं घास घेत आहो, ही त्या महामानवाची पुण्य आहे. आणि एवढं सारं करत असताना आपल्या परिवाराची, आपल्या कुटुंबाची कुठल्याही प्रकारची काळजी न करता तुम्हा आम्हा सर्वांच्या उद्धाराकरिता आपल्या आयुष्याचा एक एक क्षण, एक एक कण खर्ची घातला. असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना, त्यांच्या धम्म चळवळीला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझं जीवन समर्पित आहे. परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या संतांनी, महापुरुषांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्या त्या समस्त संतांना, महापुरुषांना मी स्मरण करतो, त्यांचं चिंतन मनन करतो. आणि आज या पौर्णिमेच्या मंगल पर्वावर समस्त उपासक उपासिका आपण सर्वांच्या आरोग्याची मंगल कामना करतो, की आपण सर्वांना जीवनामध्ये सदैव सुख, शांती, आयु, आरोग्य, बलसंपदा मिळो, अशी मी मंगल कामना करतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. या ठिकाणी कल्पतरू बुद्ध विहारामध्ये श्रावण पौर्णिमा च्या पर्वावर सकाळी फार मोठ्या भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी भगवान बुद्धांनी केलेले धम्मचक्र प्रवर्तन, ज्या धम्मचक्र प्रवर्तनाचं या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने उच्चारण केलेलं आहे. अवाढव्य भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित होता. त्याचप्रमाणे अवाढव्य उपासक उपासिकांचा संघ या ठिकाणी उपस्थित होता. आणि सर्वांच्या या एक सूत्र आवाजामध्ये या ठिकाणी भगवान बुद्धाच्या वाणीतून ज्या पंचवर्गीय भिक्षूंना भगवान बुद्धाने उपदेश दिला, जे धम्मचक्र प्रवर्तन केलं, त्या धम्मचक्र प्रवर्तनाचं या ठिकाणी उच्चारण केलेलं आहे. त्याचप्रमाणे मंगलमैत्री, करुणा, करणनिमित्त सूत्र आणि अनेक सूत्रांचं या ठिकाणी उच्चारण करून या प्रत्येक दिवशी या वर्षवास पर्वावर या ठिकाणी प्रत्येक दिवशी सकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत या सूत्रांचं पठण केलं जातं. भगवान बुद्धांनी ज्या धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश दिला, त्यामध्ये भगवान बुद्धांनी जो साक्षात्कार केला, ज्या परलोकांचा साक्षात्कार केला, त्या सर्वांचं उच्चारण या ठिकाणी केलं जातं. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला
व अमावस्येला इथे अशाच पद्धतीची तुम्हाला गर्दी आढळून येत असते व इथे धम्मश्रवण करतात. बुद्ध आणि धम्मा त्याचं वाचन करतात. मिलिंद प्रश्न त्याचंही वाचन करतात किंवा भारतीय संविधान त्याचं देखील वाचन करतात. सध्या भारतीय संविधानाची सर्वांना गरज आहे. त्यामध्ये आपलं जे मुक्ती आंदोलनासाठी जे मार्ग चालू आहे त्याच्यामध्ये सर्व लोक एकजुटी येऊन आपल्याला यश प्राप्त होईल याच्याकरता एकजुटीने येऊन राहतात, चर्चा करत असतात. म्हणून ही भगवान बुद्धाच्या काळामध्ये देखील असे लोक होते भयानक, क्रूर, अहिंसक, 999 लोकांची हिंसा करणारा असा अंगुलीमाल डाकू. या डाकूची देखील आजच्याच दिवशी धम्मदीक्षा देण्यात आली होती. ही श्रावण पौर्णिमा.